भगतसिंग कोश्यारी एकदा म्हटले होते की सावित्रीबाई फुलेंचं लग्न हे केवळ 10 वर्षात झालेलं होतं, तर त्यांचे पती त्यावेळेस 13 वर्षाचे होते. मग तुम्ही लक्षात घ्या की ह्या मुला मुलींनी मिळून काय केलं असेल. कल्पना करो कि सावित्रीबाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे. अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे शादी करने के बाद. मित्रांनो, तुमच्या डोक्यात सनक गेली ना, माझ्याही गेली. परंतु आता तुम्हाला अजून एक धक्का द्यायचा आहे, तो म्हणजे की ह्याच भगतसिंग कोश्यारींना आता भारत सरकार पद्मभूषण देणार आहे. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल राहिलेले आहेत आणि त्याच काळांमध्ये त्यांच्यावरती विरोधकांनी अनेक वेळेस भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याचे आरोप केलेले आहेत. म्हणजेच काय, तर त्यांचा जो टर्म होता महाराष्ट्रामध्ये तो अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी आणि अंधश्रद्धेशी लढण्यासाठी पुढे येणारे फुलेच होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, जर अशा व्यक्तींबाबत, अशा महापुरुषांबाबत जर एखादा व्यक्ती असे घाणेरडे स्टेटमेंट्स करत असेल तर त्याला पद्मभूषण द्यायचा की नाही हे सरकारने एकदा विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये जाऊन मला नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.